हिंगोली जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे नदी नाले प्रवाहित झालेत। कोळसा ते कवठा या रस्त्यावर असलेल्या कयाधू नदीच्या पुलाचं काम संथ गतीने सुरू असल्याने नदीच्या पाण्याने पर्यायी रस्ता वाहून गेला। 15 ते 20 गावांचा संपर्क तुटला असून येथील गावकऱ्यांना 20 ते 30 किलोमीटर अंतर पार करत शहर गाठावे लागते। अनेक दिवसांपासून या पुलाचं काम संथ गतीने सुरू असल्याने येथील गावकऱ्यांना धोकादायक पुराच्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांचा पूर आलेला आहे। आम्ही सध्या हिंगोलीच्या कवठा आणि कौसा या रोडवरती आहे। रस्ता वाहून गेलेला आहे आणि ते गावकऱ्यांना जे असा धोकादायक प्रवास करत येथील पुराच्या पाण्यातून धोकादायक प्रवास करावा लागतोय। बघू शकता की या ठिकाणी जे ते येथील नागरिक जे आहेत ते धोकादायक पाण्यातून या ठिकाणी प्रवास करतायत आणि रस्ता काढतायत। बघू शकता की हा रस्ता मागील अनेक दिवसापासून जे आहे ते रखडलेला आहे आणि 6 महिन्यापासून या पुलाचं काम संथ गतीने सुरू आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी जे आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि येथील गरोदर महिलांना त्याचबरोबर येथील रुग्णवाहिकांना शहर गाठण्यासाठी हा प्रमुख रस्ता आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 15 ते 20 गावांना जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे आणि संपूर्ण जे आहे ते या पुलाचा पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे येथील गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। येथील गावांना 20 ते 30 किलोमीटर अंतर पार करत शहर गाठावं लागत आहे। अनेक दिवसापासून या रस्त्याचं काम रखडल्यामुळे गावकऱ्यांनी जे आहे ते नाहक त्रास करावा लागतोय। बघू शकता की धोकादायक प्रवास पार करत या ठिकाणी येथील गावकरी जे आहे ते येथील पुराच्या पाण्यातून मार्ग काढतायत आणि अनेक वेळा येथील नागरिक जे आहेत ते या पुलावरून पडून जखमी देखील झालेले आहेत। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करताना पाहायला मिळते। आता तरी झोपेत असलेलं प्रशासन जागा होणार का आणि लवकरात लवकर या पुलाचं काम करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।